नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी वांग बटाट्याची पातळ भाजी करणार आहे आणि ही भाजी जी मिरचीची सारण आहे भरलेल्या मिरचीचं त्या सारणामध्ये मी करणार आहे। थोडेसे सारण या भाजीत वापरले तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडेल तुम्हाला। आणि एकच पातळ भाजी वरण भात चपाती भाकरी सोबत खाता येते। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओला इथे सुरुवात झालेलीच आहे। कढई बघा छान तापून घेतली, त्याच्यात तेल घातलंय। तेल आता गरम झालं, त्याच्यामध्ये मग आता मोहरी घातली आहे मी आणि थोडंसं जिरं घातलंय। आता याच्यामध्ये थोडंसं मी हिंग पण घालणार आहे, म्हणजे आपल्याला हा भाजी मसालेदार आहे म्हणून थोडीशी पचायला मदत होईल। हिंग घातल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये लसूण घातलाय थोडासा आणि याच्यामध्ये थोडं बारीक चिरलेला आलं घातलेलं आहे। लसूण एक 6 ते 7 पाकळ्या असतील। आता ते सारण जे आहे त्याच्यामध्ये ना लसूण पण आहे आणि लाल तिखट पण आहे, त्याच्यामुळे मी ते कमीत कमी वापरणार आहे। लसूण बघा हलका लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला हा कांदा घातलाय मी आणि फक्त इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे। थोडीशी कढीपत्त्याची पाने घातली आणि कांदा हलका परतवला फक्त मिनिटभर। त्याच्यानंतर बटाटे घातलेत। अर्धा जो कच्चा आहे कांदा तो बटाट्यासोबत शिजेल आणि आपला बटाटा पण आपल्याला या तेलामध्ये शिजवायचा अर्धा। तर यापूर्वी पण मी बटाट्याची भाजी दाखवली आहे, पण त्यामध्ये मी सारण वापरलेलं नव्हतं, सुकी भाजी केलेली। तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर आहे बघा। हलकं मीठ घालून परतून घेतलं आणि झाकण ठेवलं मिनिटभरसाठी। आणि हे बघा थोडासा हलका बटाटा शिजतो, यामुळे झाकण ठेवल्यामुळे कांदासुद्धा बघा शिजलेला आहे थोडासा। अजून थोडा वेळ मी चांगलं परतून घेणार आहे। बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत ना, त्याच्यामुळे पाणी जास्त घालून शिजवण्यापेक्षा असं तेलावर शिजवलेले बटाटे छान लागतात खायला। आता याच्यामध्ये वांगी घालायचे। 2 वांगी मी इथे घेतले। जोपर्यंत बटाटा वाफवत होता तेव्हा मी वांगी कापून घेतली, म्हणजे आपली वांगी काळीसुद्धा पडत नाही। आणि ही वांगी खरं सांगू तुम्हाला खूप छान आहे, अजिबात याच्यामध्ये बिया जास्त बिया आहेतच नाही आहेत। आणि हे बघा आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालते। एक टोमॅटो घातला, चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो नरम होण्यासाठी ना पुन्हा एकदा झाकण ठेवते, म्हणजे आपली भाजी पण शिजेल बटाटा पण शिजेल सगळा। बघा 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवलं, पुन्हा एकदा चांगलं परतवते। सगळी भाजी मी वाफेवर शिजवणं, जास्त पाणी घालून आपल्याला शिजवायचं नाही आहे, कारण पातळ भाजी करायची आहे। आता याच्यामध्ये थोडंसं हळद घालायची। हळद पण चांगली परतवायची, म्हणजे ती नंतर कडू लागत नाही जरी जास्त पडली असेल तर। आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला। ह्याच्यात मी 1 चमचा मालवणी मसाला घातला, छोटा चमचा आहे, आणि 1 चमचा छोटा किचन किंग मसाला घातला आहे। थोडंसं बघा पाणी घालते। सगळे मसाले घातले, छान परतवलं, त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं। आता चवीपुरतं मीठ पूर्ण इथे घालून घेणार आहे। पुन्हा एकदा परतवते। अशीच बघा भाजी दिसायला किती छान दिसते आणि अतिशय छान असा सुगंध येतो। आता हा जो मसाला आहे ना, सारण जे मी तयार केले ते हिरव्या मिरचीचे भरलेली मिरची केली आहे, तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे। पाहिजे तर तुम्ही अर्ध्यापर्यंत जे सारण बनवते तिथपर्यंत बघा आणि ते सारण वापरून कोणत्या पण भाजीत तुम्ही ती भाजी बनवू शकता हे सारण वापरून। आता हे बघा छान परतवल्यानंतर 2 चमचे मी ते सारणाची पूड घातली आणि झाकण ठेवलं। आता हे बघा याच्यावर पाणी ठेवलेलं आहे। पाणी चांगलं गरम करून घेतलं आणि मग याच्यामध्ये आपल्याला ते पाणी गरम पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे। पाणी वरचं गरम होते तोपर्यंतच आपल्याला ते पाणी वरती ताटावर ठेवायचं आहे, त्याने भाजी पण चांगली होते आणि खाली जी भाजी आपली कच्ची असते ती आणखी शिजते। तर हे बघा पाणी घातल्यानंतर छान मस्त रंग आलेला आहे। आता फक्त 3 ते 4 मिनिटं आपल्याला वाफवायची। फक्त त्यात बटाटा थोडासा कच्चा असेल तो शिजवून घ्यायचा आहे। याकरता मी पुन्हा एकदा अर्धं झाकण ठेवणार आहे। फक्त 3 ते 4 मिनिटं आहे बघा। गॅस पूर्ण बारीक करून मी ना झाकण ठेवलेलं, जसं आपण पाणी गरम करायला बारीक करून ठेवलं होतं गॅस तसंच। तर हे बघा छान बटाटा पण शिजलेला आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा मस्त झालेली ही पातळ भाजी आणि खूप मस्त सुगंध येतो आहे भाजीचा। हे बघा पूर्ण तयार झाली आहे। थोडीशी आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून घेते। भरलेल्या मिरचीसाठी जे मी सारण बनवलं ते याच्यात वापरले ना, तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, किंवा तुम्हाला इथे आय बटन किंवा दुसरीकडे कुठे मिळेल बघायलाच, किंवा चॅनलवर जाऊन बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।